मित्रांनो, आज आपण महा आय डी जनरेट कसा करायचा याची प्रक्रिया या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वप्रथम आपण आपल्या गूगल ब्राउझरमध्ये जाऊन MahaDBT 2.0 असं सर्च करा। सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट दिसेल तुम्हाला mahadbt2.maharashtra.gov.in यावर क्लिक करा। यानंतर उजव्या कोपऱ्यात नोंदणी करा हे ऑप्शन आहे, यावर क्लिक करा। यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन विंडो ओपन झालेली दिसेल। तुमचा महा आय डी तयार करा। यावर आधार क्रमांक, तुमचा 12 अंकी आधार क्रमांक तुम्हाला नोंदवायचा आहे। तुमचा आधार क्रमांक नोंदवल्यानंतर या ठिकाणी हे जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला वाचायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो चेक बॉक्स आहे त्यावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। OTP यशस्वीरित्या पाठवला गेला असा तुम्हाला एक मेसेज स्क्रीनवर आलेला दिसेल। आता आलेला OTP तुम्हाला नोंदवायचा आहे। आता OTP सत्यापित करा। तुम्हाला तुमचा पूर्ण वैयक्तिक माहिती दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे, ईमेल ID नोंदवायचा आहे। त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता दिसेल आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून तुम्हाला जतन करा आणि पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे। आता तुमचा OTP हा यशस्वीरित्या पाठवलेला आहे। तुम्हाला तुमचा पूर्ण वैयक्तिक माहिती दिसेल। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर नोंदवायचा आहे, ईमेल ID नोंदवायचा आहे। त्यानंतर तुमचा पूर्ण पत्ता दिसेल आणि या ठिकाणी कॅप्चा टाकून तुम्हाला जतन करा आणि पुढे जा या टॅबवर क्लिक करायचं आहे। आता तुमचा OTP हा यशस्वीरित्या पाठवलेला आहे। एक मोबाईलवर येईल आणि प्राप्त नोंदणीदार प्रक्रिया तुमची काय झाली आहे, सुरू झाली आहे। आता ही प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये तुमचा महा आय डी मिळेल। त्यानंतर तो महा आय डी घेऊन तुम्ही तुमच्या लॉग इनवर जाऊन पुढची प्रक्रिया करू शकता। धन्यवाद।